आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये नवरात्र उत्सव संपन्न होतोय। आई देवीचा जागर होत असताना 9 दिवस घटस्थापना आणि देवीची आराधना करत असताना माझ्या मावळ मतदारसंघातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीचे आज अभिषेक आणि पूजा करण्याचा मान सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या पुण्याईमुळे त्यांच्या सर्वांच्या आग्रहामुळे मला आज खरता मान मिळालेला आहे। मी आई एकविरा देवीची आज पूजा आणि आराधना करत असताना राज्यातील बळीराजा सुखी हो हे राज्य प्रगती पथावरती जात असताना सामाजिक सलोखा देखील राहण्याची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आज एकविरा देवीच्या या पवित्र अशा भूमीमध्ये उद्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील या आई एकविरा देवीच्या परिसराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये काम सुरू होताना उद्या सर्वांच्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होते। त्याचा देखील मला एक समाधान आहे। आई एकविरेच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र आज महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जाताना आपण सर्वजण पाहतोय। प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला राज्यातल्या बळीराजाला युवक युवतींना देखील न्याय देण्याची भूमिका हे सरकार करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील राज्याच्या प्रमुखपदी पाहण्याची आम्हाला संधी मिळो अशी आई एकविराच्या चरणी प्रार्थना करतो। आई एकविरा देवी योग्य त्या ठिकाणी माझ्या आणि राज्याच्या लाडक्या